श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सण समारंभ साजरा करताना काही प्रतीकांचे महत्त्व जपलेले दिसून येते. मंगल कलश देखील कोणत्याही शुभप्रसंगी, विवाह, पूजा, उत्सवाप्रसंगी स्थापन करून संस्कृतीचे सुख समृद्धीचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. तर काही ठिकाणी घराघरांमध्ये नित्यनेमाने पूजला जातो. सृष्टी ज्यांच्या बळावर चालते ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश ही त्रिगुणात्मक शक्ती आहे. हे सारे ब्रह्मांड या कलशात असते. हा कलश म्हणजे पंचतत्वापासून तयार झालेला एक घट आहे आणि मानवी शरीरही पंचतत्वांनी बनलेले आहे. या दोन घटांचे तादात्म्य साधण्यासाठीचे एक साधन आहे. हिंदू धर्मात कलशाशिवाय कोणतेही शुभकार्य किंवा पूजा अपूर्ण मानली जाते. याच कारणामुळे प्रत्येक उपासनेमध्ये तुम्हाला अमृत स्वरूपात पाणी भरलेले मंगल कलश नक्कीच दिसेल. असे मानले जाते की कोणताही धार्मिक कलश स्थापन करताना आध्यात्मिक कार्य करणे ते काम सहजपणे पूर्ण होते आणि त्यात यश प्राप्त होते. सनातन परंपरेत कलश हे सुख आणि समृद्धीचे आणि वैभवाचे प्रतीक मानले गेले आहे. नवग्रह, 27 नक्षत्र आणि करोडो तीर्थांचा निवास आहेत. म्हणूनच हे पूजेमध्ये निश्चितपणे वापरले जाते. परंपरांचा विज्ञानाशी फार जवळचा संबंध आहे. कारण तांबे हा धातू उत्तम विद्युत सुवाहक आहे. तांब्याच्या कलशाच्या माध्यमातून विद्युत चुंबकीय ऊर्जा वाहून नेली जाते. त्या कलशावर असलेल्या नारळाची एक बाजू कलशातील पाण्यात असते आणि शेंडीकडील भाग ब्रह्मांडातील ऊर्जा स्वीकारतो. त्या ऊर्जेपासून एक मंडल तयार होते आणि ही सकारात्मक ऊर्जा मूलभूत तत्वाला जागृत करते. अशा प्रकारे ब्रह्मांडातील ऊर्जा कलशातील माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचते. पौराणिक कथेनुसार कलश पात्राची निर्मिती कशी झाली? समुद्रमंथनाची कथा प्रसिद्ध आहे. देव आणि दानवांनी समुद्रमंथनातून अमृत प्राप्ती व्हावी यासाठी केले. पण हे मिळवलेले अमृत कोणत्या भांड्यात भरायचं आणि ते भांडं कसं तयार करायचं असा प्रश्न उपस्थित झाला. तेव्हा सर्व देवांनी विश्वकर्मा या महान कलाकारावर ही जबाबदारी दिली. विश्वकर्मांनी सर्व देवांमध्ये असलेल्या कलेचं ग्रहण करून एक भांडं तयार केलं. त्यालाच कलश म्हणतात. मग तो कलश माती, सोने, चांदी, तांबे यापैकी कशाचाही असो, त्याचे महत्त्व तेवढेच असते. कारण देवांनी अमृत भरण्यासाठी तयार केलेले पात्र अशी त्याची महती आहे. कलशात असलेले पाणी म्हणजे जीवन जलाने भरलेला कलश. हा वरुण देव आणि पवित्र गंगाचे रूप समजून त्याची पूजा केली जाते. कलशावर असलेली पाने, कलशावर आंब्याची किंवा नागवेलीची पाने असतात. या पानांचेही धार्मिक दृष्टीने फार महत्त्व आहे. ती हिरवी पाने निसर्गाचे चैतन्याचे, सुबत्तेचे प्रतीक आहे. कलशावर ठेवलेला नारळ हा मंदार पर्वताचे प्रतीक आहे. तसेच नारळात पंचतत्व असतात. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पाचही तत्व नारळात आहेत. म्हणून त्याला श्रीफळ म्हटले जाते. कलश घरात कुठे ठेवायचा? सनातन परंपरेत पूजेसाठी वापरले जाणारे कलश घरात दोन्ही ठिकाणी ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की कलश पूजेच्या ठिकाणी आणि घराच्या मुख्य दरवाजावर ठेवल्याने घर नेहमी सुख आणि समृद्धीचे राहते. जेव्हा पूजा पद्धतीत कलश स्थापित केले जाते तेव्हा एखाद्याला माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि जीवनाशी संबंधित सर्व ऋणांपासून मुक्तता मिळते. संपत्तीचे भांडार नेहमी भरलेले राहण्यासाठी नेहमी गंगाच्या पाण्याने मंगल कलशची पूजा करावी. वास्तुशास्त्रानुसार धार्मिक कार्यासाठी वापरण्यात येणारे कलश ईशान्येकडे बसवावेत. या दिशेने बसवलेले मंगल कलश नेहमी शुभफळ देते. वास्तूनुसार कलश बसवण्यापूर्वी जमीन पवित्र केली पाहिजे. कलश जमिनीत ठेवण्यापूर्वी खाली तांदूळापासून अष्टदल कमळ बनवून त्यावर ठेवा. यानंतर कलशात गंगाजलासह आम्रपल्लव, फुले आणि काही नाणी अवश्य टाका. मंगल कलश घराच्या दरवाजावर ठेवल्याने घरात सुख समृद्धी येते आणि घरात नेहमी आनंद कायम राहतो. वास्तुनियमांनुसार घराच्या बाहेर ठेवलेले कलश रुंद तोंडाचे आणि उघडे असावे. दरवाजात ठेवले जाणाऱ्या कलशात अशोकाची पाने आणि ताजी फुले ठेवू शकतो.
मित्रांनो, मंगल कलश हा मंगळवारी किंवा शुक्रवारी स्थापित करावा. तसेच मित्रांनो, मार्गशीर्ष महिन्यात जर मंगल कलशाची स्थापना केली तर घरात लक्ष्मी पाणी भरते. आपण एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घरातून निघताना पाण्याने भरलेलं भांडं घेऊन एखादी सुवासिनी आपल्यासमोर आली तर त्या रूपाने सर्व देवतांचा वास असलेला कलशच समोर आला असं मानण्यात येतं आणि त्यामुळे हा एक शुभ शकून समजतात. स्थापना कशी करावी? आपल्या घरी असणारी गरिबी घालवणारी अशी एक वस्तू जी तुम्ही तुमच्या देवघरात ठेवू शकता, ज्यामुळे तुमच्या घरातील धन वाढेल, धनाचे मार्ग खुले होतील, पैसे येण्याचे मार्ग सुरू होतील व सर्व अडथळे दूर होतील. हा उपाय म्हणजे ते तुमच्या आयुष्यातील धनलाभ आणि साऱ्या कारणांसाठी गोष्टींसाठी याची पूजा केली जाते. स्थापना केली जाते कलशाची. आपले वास्तुदोष दूर करण्यासाठी कलशाची पूजा केली जाते. या मंगल कलश पूजनाने मनाला सुख समाधान मिळते, घरात शांती समृद्धी नांदते. त्यामुळे या मंगल कलशाची स्थापना व उपाय नक्की करा. देवघरात मंगल कलश, तांब्याचा कलश पाण्याने नेहमी भरून ठेवा. असे केल्याने घरातील वास्तुदोष निघून जातात. देवघरात एक भांडे नेहमी पाणी भरून ठेवा व दुसऱ्या दिवशी देवपूजा झाल्यावर ते सर्व घरात शिंपडा. असे केल्याने सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाते. मंगल कलश हे मंगल गोष्टी घडवण्याचा संकेत असतो. कलशातील पाणी दररोज देवपूजा करताना बदलावे. कलश नेहमी स्वच्छ धरून घ्या. कलशात शुद्ध व स्वच्छ पाणी भरून हा कलश देवघरातील तुम्ही समोर तुमच्या डाव्या बाजूला ठेवा. तसेच भरलेला कलश म्हणजे तुमची कुलदेवता असते. तिचे प्रतीक म्हणजे तुमची कुलदेवता असते. तिचे प्रतीक म्हणून तिची स्थापना व पूजा करा व तिचा जप करा. तुमची कुलदेवता तुम्हाला प्रसन्न होऊन आशीर्वाद देईल. वस्तूनुसार पूजेमध्ये वापरण्यात येणारे मंगल कलश ईशान्येस नेहमी स्थापित केले जातात. शुद्ध पाणी घालून ठेवलेला कलश घरात सुख व शांती आणतो. कलश जमिनीवर ठेवण्यापूर्वी त्या जागी अष्टदल कमल बनवून त्यावर ठेवा. त्यानंतर आंब्याची पाने व नाणे कलशात ठेवा आणि मग कलशावर नारळ ठेवा. नारळ ठेवताना शेंडीचा भाग वर करावा. नारळाला पाणी लागेल इतके पाणी कलशात घालावे. एक नाणे टाकावे. नारळाच्या कडेने आंब्याची किंवा विड्याची पाने लावावीत. नारळावरही हळद कुंकू वाहावे. कलशावर हळद कुंकवाने स्वास्तिक काढावे. कलश ठेवण्यापूर्वी खाली तांदूळ वा गहू पसरून त्यावर हळद कुंकू वाहून कलश स्थापित करावा. दर पौर्णिमा अमावस्याला या कलशातील पाणी बदलावे. अशा प्रकारे सुख, समृद्धी, वैभव आणि मांगल्याचे प्रतीक आपल्या प्रत्येकाच्या घरात असावे. मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या देवघरात मंगल कलशाची स्थापना केली तर माता लक्ष्मीचा शुभ आशीर्वाद लाभेल. घरात सुख समृद्धी येईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.